Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Hereditary and evolution finally आपला चॅप्टर ही संपलेला आहे आणि एक्सरसाइज प्रश्नांची उत्तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये कसं लिहायचे हे डिटेल मध्ये समजावून सांगते आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो क्लिअर केलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 2 याचे हे चारही सब क्वेश्चन्स आपण इथे बघितलेले आहे. आता बघणार आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचं फिल इन द ब्लँक्स आहे. एकूण 1 2 3 4 5 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे पर्याय पण दिलेले आहे. त्या पर्यायांमधून बघून आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. पण बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला ऑप्शन्स पण नसतील ऑप्शन तर आपल्याला आन्सर्स पण लक्षात ठेवायचे आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस. सडन चेंजेस शब्द सांगितला होता मला. सडन चेंजेस म्हणजे काय रे, अचानक झालेले बदल. असा जर कधी शब्द आला तर तुम्ही तुमच्या कुठेतरी वहीमध्ये पुस्तकामध्ये IMP लिहून ठेवा. सडन चेंजेस म्हणजे म्युटेशन. सडन चेंज म्हणजे काय, म्युटेशन म्हणजे काय, चेंजेस इन द जीन्स मध्ये अचानक झालेले बदल. सडन चेंजेस यालाच आपण काय म्हणत असतो, म्युटेशन. मग त्याचा आन्सर बघा. द कॅज्युअलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश डॅश प्रिन्सिपल ऑफ ह्युगो अँड डी व्हेरीज. ह्युगो आणि डी व्हेरीजने हे दिलेलं आहे सडन चेंजेसचं प्रिन्सिपल. तर याचा आन्सर काय आहे, म्युटेशन. तुम्ही काय लक्षात ठेवा, एकच शब्द लक्षात ठेवा, सडन चेंजेस म्हणजे म्युटेशन. आणि हा शब्द कुठेतरी IMP लिस्टमध्ये तुमच्या लिहून ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे, द प्रूफ फॉर दॅट फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस ऑकर थ्रू. प्रोटीन सिंथेसिस कशामुळे होत असते रे, सगळ्यांना माहिती आहे. प्रोटीन सिंथेसिस होते जीन्समुळे. ओके ना. थ्रू डॅश डॅश वॉज गिवन बाय जॉर्जो बेडेले आणि एडवर्ड टॅटनम. हे जे सायंटिस्ट आहे यांनी सांगितलं प्रोटीन सिंथेसिस कशामुळे होते. प्रोटीन सिंथेसिस तुमच्या जीनमुळे. ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ग्रॅज्युअल हे तर काही दिसत नाही. म्हणजे तुमचं आन्सर काय आहे ते जीन्स. प्रोटीन सिंथेसिस आलं की काय लक्षात ठेवायचं, प्रोटीन सिंथेसिस काय होत असते जीन्समुळे. DNA RNA आपण हे सगळं बघितलं. हे कशाचा पार्ट आहे, जीनचाच पार्ट आहे. पुढे फर्स्ट झालं, सेकंड झालं. थर्ड जे आहे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA. सांगितलं ना तुम्हाला मी डिफरन्ससाठी एक शॉर्ट पण बनवला की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. मग ट्रान्सफर, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणे यालाच काय म्हणणार आपण, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, लोकेशन चेंज करणे किंवा मुवमेंट ऑफ रायबोझोम असतं. लोकेशन म्हणजे काय, मुवमेंट ऑफ रायबोझोम, म्हणून ट्रान्सलोकेशन इथे येणार नाहीये. ठीक आहे. सो ट्रान्सफर इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू mRNA. DNA पासून mRNA पर्यंत माहिती ट्रान्सफर होणे. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिस साठी. या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणत असतो, ट्रान्सक्रिप्शन. मग इथे तुमचा आन्सर काय येणार आहे, ट्रान्सक्रिप्शन. ओके, ट्रान्सक्रिप्शन हे तुमचं इथे या क्वेश्चनचा आन्सर हे येणार आहे. ठीक आहे. पुढे इव्होल्युशन मीन्स, इव्होल्युशन काय असतं, ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, हळूहळू होणारे बदल म्हणजेच काय असतं इव्होल्युशन. इट इज ग्रॅज्युअल चेंजेस, हळूहळू होणारे बदल म्हणजे काय असतं तुमचं इव्होल्युशन. ओके, ग्रॅज्युअल चेंजेस. आणि लास्टचं बघा, वेस्टिकल ऑर्गन प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी इज प्रूफ ऑफ इव्होल्युशन. आपल्या बॉडीमध्ये 2 वेस्टिकल ऑर्गन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे, अपेंडिक्स. आपण माकडाचे वंशज आहे हे सांगणारं एक आहे काय, अपेंडिक्स. आणि दुसरं कुठलं रे, जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. दुसरं आपलं आहे सगळ्यात महत्वाचं, आपल्या तोंडामध्ये जे टीथ आहे त्याच्यामध्ये विजडम टीथ, जो आपली अक्कल दाढ आहे ती काय आहे, तुमचं वेस्टिकल ऑर्गन. त्याचा आपल्या बॉडीला काही उपयोग नाही आणि अपेंडिक्सचा सुद्धा आपल्या बॉडीला काही उपयोग नाही. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 3 की जो खूप इझी होता तो इथे कंप्लीट झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. तो स्टुडंट हा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. जरा डिटेलमध्येच बघावं लागणार आहे तुम्हाला, कारण की बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 मार्काला तुम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे लिहायचे आहेत. राईट शॉर्ट नोट्स बेस्ड अपॉन द इन्फॉर्मेशन नोन टू यू. तुम्हाला माहिती असणाऱ्या गोष्टींवरून तुम्ही लिहायचं आहे. लेमार्किझम आहे, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे, एम्ब्रिओलॉजी आहे, इव्होल्युशन आहे आणि कनेक्टिंग लिंक. या 5ही शॉर्ट नोट आपण छानपैकी समजून घेऊया. प्रश्नांची उत्तरं 3 मार्क असेल तर 6 पॉईंट्स कसे लिहायचे, कशा पद्धतीने आन्सर्स लिहायचे हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगते. परीक्षेच्या दृष्टीने, बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने कसे व्यवस्थित आन्सर लिहायचे आहे तुम्हाला समजावून सांगते. लक्षात येते. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे आन्सर्स लिहा, रिवाइज करा, म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या पेपरला लिहायला सुद्धा अडचण येणार नाहीये. एक टॉपिक आपण डिटेलमध्ये समजून घेतो आहे. आपल्याला एकही असा
म्हणजे आपल्याला चान्सेस नाही घ्यायचा की आपल्याला मार्क इथे जाईल तिथे जाईल. तुम्हाला मी सगळं लॅमार्किझम म्हणजे तुम्हाला आठवलं असेल जिराफची सगळं स्टोरी सांगितली, जिराफची मान कशी हळूहळू वरती वगैरे होत गेली. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेला आहे, त्याच्यामुळे लॅमार्किझमचं आपण छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट, दिस इज युअर फर्स्ट शॉर्ट नोट. शॉर्ट नोटचं पहिलं हे आन्सर आहे. एवढं पूर्ण झालंय असं नाहीये, अजून आपल्याला पॉईंट्स लिहायचे आहे. लॅमार्किझम, लॅमार्किझम काय आहे? लॅमार्किझम शब्द आठवला की तुम्हाला ते जिराफचं उदाहरण, जिराफची मान का बरं लांब लांब होत गेली? पहिले जिराफ जमिनीवरचे पानं खात होता, बाकीचे जे ग्रेझिंग काऊ आहे, बफेलो आहे, बाकीच्या जनावरांसारखं तो काय करायचं, जमिनीवरची पानं खायचा. पण त्याला वाटलं की अरे आपण ते उंच जे झाडं दिसते त्याच्यावरची पानं खाऊ शकतो का? येस, त्याला वाटलं. आणि मग काय केलं, हळूहळू त्याने त्याची जी मान आहे एक्सटेन्शन होत होत गेलं, त्याने वरची पण पानं खायला सुरुवात केली आणि त्याच्या मानाचा जो आकार आहे तो वाढतो. म्हणजे काय झालं, त्याने त्याच्या ऑर्गनचा यूज केलेला आहे. सो लॅमार्किझम कन्सिस्टिंग ऑफ 2 theories proposed by जीन लॅमार्क. जेन लॅमार्कनी ही थेरी प्रपोज केलेली आहे. त्या 2 theories आहेत, 2 theories तुमची लॅमार्किझम बनलेला आहे. सो फर्स्ट पॉइंट मध्ये लिहिणार लॅमार्किझम इज मेड अप ऑफ 2 theories. देन पहिली थेरी कुठली आहे? यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. तुम्ही ज्या ऑर्गनचा यूज करणार आहे ते अस्तित्वात राहणार, जे नाही वापरणार ते एक्झिस्ट होणार किंवा ते नष्ट होणार आहे. आणि इनहेरिटन्स ऑफ एक्वायर कॅरेक्टर म्हणजे ते कॅरेक्टर जर जिराफमध्ये पहिली छोटी मान होती, मग ते पुढच्या पिढीमध्ये काय झाली, थोडी मोठी, हे एक्वायर्ड कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर झाले आणि जिराफाची मान अगदीच उंच झालेली आहे. सो इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर या 2 theories आहे तुमच्या लॅमार्किझमच्या. सो फर्स्ट पॉईंट ह्या 2 कोणी प्रपोज केली आणि दुसऱ्यात ह्या 2 theories आपण लिहिणार आहोत. त्यानंतर दिस theory says that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution. त्यांच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल जे चेंजेस झालेले आहे हे याच्यामुळेच काय झालेली, इव्होल्युशन, उत्क्रांती झालेली आहे. सेकंड पॉइंट मध्ये हे लिहा तुम्ही. महत्वाचे खूप मी विचार करून शोधून खूप छान हे पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न केला आहे फक्त तुमच्यासाठी. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर डेव्हलप बिकॉज ऑफ स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑन ऑर्गॅनिझम. आता जिराफामध्ये काय ऍक्टिव्हिटी, जिराफामध्ये एक ऍक्टिव्हिटी होती की त्याला वरचे पानं खायचं, हे त्याला हे होतं. तर मग काय झालं, त्याच्यामध्ये बॉडी नेक जी आहे ती लॉंग झालेली आहे. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स डेव्हलप बिकॉज ऑफ स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज. त्या जिराफने काही ऍक्टिव्हिटीज केली नसती, ती मान मोठी झालीच नसती. ठीक आहे. सो त्याने काही ऍक्टिव्हिटीज केल्या, त्याच्यामुळे काय झाले, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर चेंजेस झालेले आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर एक्वायर कॅरेक्टर टू द नेक्स्ट जनरेशन. लॅमार्किझमचं म्हणणं आहे की हे जे कॅरेक्टर आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात. पण त्याच्यावरती सायंटिस्टनी ऑब्जेक्शन घेतलं, तुम्हाला माहिती. ते म्हणतात की फक्त एक्वायर्ड कॅरेक्टर ट्रान्सफर होतात नाही, तसंच म्युटेशन, चेंजेस इन द जीन्स हे सुद्धा कारणीभूत असतं. फक्त हेच नसतं, चेंजेस इन जीन्स सुद्धा कारणीभूत असतं. मग फॉर एक्झाम्पल, ड्यू टू कॉन्स्टंट एक्सटेन्शन ऑफ नेक टू ईट लिव्स फ्रॉम द टॉप ऑफ ट्री, सो नेक बिकम लॉंग ऑफ जिराफ. कोणाची लांब मान झालेली आहे? ऑफ जिराफ. जिराफची मान काय झाली तुमची? लांब झालेली आहे. सो अशा पद्धतीने अजून आपल्याला पॉइंट्स बघायचे आहे. एवढे पॉइंट्स मस्तपैकी लिहून घ्या. सो लॅमार्किझमच्या हे पहिले 5 पॉइंट व्यवस्थित लिहायचे. त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल्स लिहू शकतात. विंग्स ऑफ ऑस्ट्रिच बिकम वीक ड्यू टू नो यूज. तुमचा ऑस्ट्रिच तुम्ही शहामृग बघितला आहे, त्याचे जे विंग्स आहेत, पंख आहे, तो उडू शकत होता पहिले, पण त्याने त्याचा वापरच केला नाही. त्याने त्याचा वापर न केल्यामुळे, डिसयूज केला आणि त्याने वापर केला नाही, त्याच्यामध्ये वीक होऊन गेलेले आहे. मग तो फक्त पळू शकतो, फास्ट करू शकतो. पुढे स्नेक्स लॉस्ट लिम्स ड्यू टू बरोईंग हॅबिट. पहिले सापाला छोटे छोटे पाय होते, परंतु त्याला तो बिळात जाऊन राहायचा ना, मग बिळात जाऊन राहिला, त्याला प्रॉब्लेम येत होतो, त्या पायांची अडचण व्हायची, मग त्याने त्याचा वापरच केला नाही. त्याच्यामुळे काय झाले, ते लॉस झाले, ते सापाचे पाय नष्ट झाले, सापाला पायच नाही आता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने यूज केला विंग्स, ऑस्ट्रिचने यूज केला नाही म्हणून त्याचे झाले युजलेस झाले. स्नेकचे पण काय झाले, युजलेस झाले. तसंच जिराफने काय केलं आहे, त्याच्या मानेचा उपयोग केला, त्याच्यामुळे काय झाली, ती एक्सटेंड झालेली आहे किंवा लॉंग झालेली आहे त्याची नेक. पुढे शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ बिकम स्ट्रॉंग ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग. जो तुमचा हॅमर हे करणार आहे, लोहार काय करतो, हातडा मारून मारून त्याचे जे मसल्स आहेत किंवा त्याचे हँड्स आहेत किंवा त्याचे जे शोल्डर्स आहेत ते काय होतात, स्ट्रॉंग होतात. का? त्याने त्याचा फ्रिक्वेंट यूज केलेला आहे म्हणून. ठीक आहे. परंतु समजा एखादा, मी तुम्हाला सांगते नंतर परत व्हिडिओ दाखवून, तर याच्यामध्ये ऑब्जेक्शन सायंटिस्टनी काय घेतलं, मॉडिफिकेशन आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एखादा आयर्न स्मिथ आहे, तो खूप स्ट्रॉंग आहे, त्याचे सगळे बोन्स वगैरे किंवा त्याचे हँड सगळे स्ट्रॉंग आहे, मग त्याचा जो मुलगा आहे त्याच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये हे जे अक्वायर्ड कॅरेक्टर जाणार आहे का, त्याचा मुलगा पण लगेच स्ट्रॉंग जन्माला येणार आहे का? नाही. एखादा बॉडी बिल्डर आहे, एखादा पैलवान आहे,
मग पहिलवानाचा मुलगा लगेच पहिलवान म्हणून जन्माला, हे कॅरेक्टर ट्रान्सफर होत नाही, हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे सायंटिस्टने त्याच्यावरती. सो हे सगळं झालं तुमचं लॅमार्किझम. लॅमार्किझम मध्ये हे सगळे 5 पॉईंट तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे. खूप सारे एक्झाम्पल्स लिहा. 3 आउट ऑफ 3 मार्क्स तुम्हाला आरामशीर मिळतील. हे 6 पॉईंट बघा. लॅमार्किझमचा प्रश्न 3 मार्क्स साठी बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे 6 पॉईंट लिहायचे आहे. पहिल्या पॉईंट मध्ये कोणी प्रपोज केली, दुसऱ्या पॉईंट मध्ये कोणत्या 2 थेरीज आहेत त्याच्यामध्ये, तिसऱ्या पॉईंट मध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गन आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन कशामुळे होत असतं, मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे ज्या एक्सटर्नल बॉडी ऑर्गन मध्ये चेंजेस झाल्यामुळे काय होत असतं, इव्होल्यूशन होत असतं. त्याच्यानंतर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर डेव्हलप बिकॉज ऑफ स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज, त्या प्राण्याने त्या व्यक्तीने काहीतरी ऍक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामुळे मॉर्फोलॉजिकल त्याचे कॅरेक्टर काय झाले, चेंज झाले. ऑल ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर, सगळेजण ट्रान्सफर करतात असं लॅमार्किझम म्हणतं, पण ऑब्जेक्शन नुसार तसं ट्रान्सफर होत नाही. कारण काही जे कॅरेक्टरिस्टिक आहेत जीन्स मध्ये चेंज झाल्यानंतर सुद्धा काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. जीनचा लॅमार्किझम मध्ये बिलकुल अभ्यास केला गेला नाही, फक्त ॲक्वायर कॅरेक्टरिस्टिकचाच अभ्यास केला गेला. त्याच्यामुळे याच्यावरती हे अशा पद्धतीने ऑब्जेक्शन पण तुम्ही लिहायचं आहे. आणि मग हे स्नेकचं एक्झाम्पल लिहा, ऑस्ट्रिचचं, नंतर आयन स्पीचचं, हे सगळे एक्झाम्पल काय लिहायचे आहे तुमचे ह्या लॅमार्किझम मध्ये लिहायचं आहे. सो स्टुडंट, तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतं, आपला हा जिराफ दिसतो आहे. ह्या जिराफाची जी नेक आहे ही काय एक्सटेंड झालेला आहे, एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. मग त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे जे ऑर्गन आहे त्याचा कंटिन्युअस यूज केलेला आहे. त्याला वाटलं विचारायला की आपण खालचं पानं खाण्याऐवजी वरची झाडाची पानं त्याला खाण्याची इच्छा झाली, त्याच्यामुळे त्यांनी काय केली, त्याची मान जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे. हे सगळं लॅमार्किझम मध्ये आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. हे चित्र लक्षात ठेवा तुम्ही. लॅमार्किझम आला की हा जिराफ तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे की जिराफाची मान उंच का झाली, बिकॉज ऑफ मॉर्फोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ऑफ एनी ऑर्गॅनिझम द इव्हॉल्युशन टेक्स प्लेस. इव्हॉल्युशन हे अशा पद्धतीने काय होत असतं, पहिले मान छोटी होती नंतर मोठी मोठी होत गेलेली आहे. त्यानंतर हा स्नेकचं पण एक्झाम्पल दिलं की त्याची जी बरोईंग हॅबिट होती, तो बिळात जाऊन राहतो ना, त्याच्यामुळे त्याचे जे पाय आहे ते पाय काय झालेले आहे, नष्ट झालेले आहे. हे पण बघितलं. ऑस्ट्रिचचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. आता तुम्हाला ब्लॅक स्मिथचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आयन स्मिथ काय करत असतो, तो हातोडा कंटिन्यू हे केल्यामुळे त्याचे जे मसल्स आहेत किंवा त्याचे हँड बोन्स आहेत ते काय होत असतात, अशा पद्धतीने स्ट्रॉंग हे होत असतात. बघू शकतात तुम्ही. ठीक आहे, हा काय दिसतोय, ब्लॅक स्मिथ किंवा आयन स्मिथ आहे. त्याचे मसल्स तुम्ही बघू शकतात स्ट्रॉंग झालेला आहे बिकॉज ऑफ कंटिन्युअस मॉर्फोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ऑफ स्पेसिफिक ऑर्गन. हे ऑर्गन त्याचे जे हे बोन्स आहेत किंवा त्याचे जे मसल्स आहेत कशाच्या, हँडच्या, स्ट्रॉंग झालेले आहे. हे सांगतो लॅमार्किझम ची थेरी. पण लॅमार्किझमची थेरी ही जर सांगत असेल पण त्याला ऑब्जेक्शन काय आहे की जर तुमचा आयन स्मिथ किंवा ब्लॅक स्मिथ खूप स्ट्रॉंग आहे, त्याचे मसल्स याचे स्ट्रॉंग, मग त्याचा जो जन्माला येणारा जे वंश आहे किंवा पिढी जे आहे त्याचे पण लगेच मसल्स जन्माला आल्या आल्या स्ट्रॉंग होणार आहे. किंवा एखादा पहिलवान आहे त्याचे जे मसल्स आहेत ते अशा पद्धतीने स्ट्रॉंग असणार आहे का, नाही. त्याला ते ॲक्वायर्ड करावं लागणार आहे, त्याला ते प्रॅक्टिस करून. म्हणजे ते हे कॅरेक्टरिक ज्याचे स्ट्रॉंग जे लिम्स आहे हे कॅरेक्टर ॲज इट इज ट्रान्सफर त्या पिढीमध्ये होणार नाहीये. हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तुमच्या लॅमार्किझमच्या थेरीविषयी. सो अशा पद्धतीने लॅमार्किझम काय आहे हे तुम्हाला नक्की इथे क्लिअर झालं असेल. सो लेट्स सी द नेक्स्ट शॉर्ट नोट. स्टुडंट, दिस इज डार्विन थेरी. डार्विन थेरी तुम्हाला 3 मार्क्स साठी परीक्षेला विचारली जाणार आहे आणि या 3 मार्क्स साठी आपल्याला एकूण 6 पॉइंट्स लिहायचे आहे. तर काय आहे डार्विन थेरी, अगदी शॉर्टकट मध्ये आपल्या साध्या सुध्या शब्दांमध्ये ही डार्विन थेरी मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. डार्विन्स थेरी इज पब्लिश इन बुक ओरिजिन ऑफ स्पेसीज. त्याचं जे पुस्तक आहे, फेमस बुक, फिल इन द ब्लँक्स मध्ये येईल. कुठल्याही प्रश्नामध्ये येईल की डार्विनचं फेमस बुक कुठलं आहे, तर ओरिजिन ऑफ स्पेसीज हे त्याचं काय आहे, फेमस बुक आहे. तर त्याचं फेमस बुक कुठलं आहे, ओरिजिन ऑफ स्पेसीज मध्ये सांगितलेली आहे डार्विन थेरी. डार्विनची थेरी त्याने कुठल्या पुस्तकात सांगितली आहे, डार्विन्स थेरी इज पब्लिश इन द बुक ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये त्यांनी ती थेरी प्रपोज केलेली आहे. हे फर्स्ट पॉइंट मध्ये लिहिणार आहात. सेकंड पॉइंट मध्ये इट इज बेस्ड ऑन दी कन्सेप्ट ऑफ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो फिट आहे तोच या जगामध्ये टिकून राहील आणि तोच रिप्रोड्यूस होईल, तोच पुढे वाढत राहील असं सांगितलं आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या प्रिन्सिपल वरती तुमची डार्विनची थेरी डिपेंड आहे. सो इट इज बेस्ड ऑन विच प्रिन्सिपल और विच कन्सेप्ट इज सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट लिहा किंवा सर्व्हायव्हल फॉर द फिटेस्ट लिहा. मग पहिलं पुस्तकाचं नाव लिहायचं, दुसरं कोणत्या कन्सेप्ट वरती, कोणत्या प्रिन्सिपल वरती ही थेरी डिपेंड आहे. त्यानंतर डार्विन स्टेटेड दॅट ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजे ऑर्गॅनिझम हे खूप जास्त प्रमाणात काय करत असतात, रिप्रोड्यूस करत असतात. डार्विनची थेरी काय सांगते, ऑर्गॅनिझम जे आहे ते मोठ्या प्रमाणात रिप्रोडक्शन, ॲनिमल्स आहेत, सगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम काय करत असतात, दे रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. प्रोलिफिकली शब्द जर तुम्हाला पेपरला आठवला नाही, इन अ लार्ज अमाऊंट, इन अ लार्ज अमाऊंट असं लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, अंडर द लिमिटेड रिसोर्सेस दे कम्पीट विथ इच अदर फॉर द सर्व्हायव्हल.
रिसोर्सेस काय असतात, कमी असतात. आता साधी गोष्ट आहे, फॉसिल फ्युएल लिमिटेड आहे, तुमचं पाण्याचा साठा लिमिटेड आहे, पण लोकसंख्या खूप जास्त आहे. मग ह्या कंडिशन मध्ये ते जिवंत राहण्यासाठी म्हणजे रिसोर्सेस काय आहे, लिमिटेड आहे. तुमचे इंधन लिमिटेड आहे, तुमचं पाणी लिमिटेड आहे, अन्न पुरवठा लिमिटेड आहे, लिमिटेड रिसोर्सेस आहे, जे कम्पीट. पण त्याच्यासाठी काय चालू आहे, धडपड चाललेली आहे. मग जो धडपड करून टिकतो, फिट राहतो, तोच पुढे काय होत असतो, रिप्रोड्यूस करत असतो आणि तो पुढे टिकून राहतो या दुनियेमध्ये. ठीक आहे. अंडर द लिमिटेड रिसोर्सेस ते कम्प्लीट विथ इच अदर फॉर द सर्व्हायवल. जगण्यासाठी काय संघर्ष सगळ्यांचा हा चालू आहे. ओनली दोज ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह विच शो युजफुल मॉडिफिकेशन. असेच ऑर्गॅनिझम जिवंत राहतात की ज्यांच्यामध्ये युजफुल मॉडिफिकेशन होत असतात, बाकीचे नष्ट होत असतात. ठीक आहे. पुढे नेचर सिलेक्ट ओनली फिट ऑर्गॅनिझम टू लिव्ह. जे फिट आहे अशाच ऑर्गॅनिझमला काय करत असतो, नेचर काय होत असतो, सिलेक्ट करत असतो पुढे पाठवण्यासाठी, रिप्रोड्यूस करण्यासाठी. सिलेक्टेड ऑर्गॅनिझम गिव्ह राईज टू न्यू स्पेसिस. आणि सिलेक्टेड जो फिट आहे तो सिलेक्ट झालेला आहे, मग तो रिप्रोड्यूस करतो आणि नवीन स्पेसिस परत काय येत असतात, जन्माला येत असतात. ही झाली तुमची डार्विनची थेरी. पण याच्यावरती पण सायंटिस्टनी काय घेतलं, प्रत्येक गोष्टीवरती ऑब्जेक्शन असतात. मग सायंटिस्ट काय म्हणतात, ऑब्जेक्शन काय आहे, हे ऑब्जेक्शन पण लिहायला विसरू नका. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर फॉर द इव्होल्युशन. फक्त नॅचरल सिलेक्शन एवढाच फॅक्टर आहे का इव्होल्युशनसाठी? नाही. चेंजेस इन द जीन्स, म्युटेशन, हे सगळे फॅक्टर्स आहे. सो नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर फॉर द इव्होल्युशन. याला ऑब्जेक्शन आहे सगळ्या सायंटिस्टचं. डार्विन्स डिडंट एक्सप्लेन अबाउट युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन. काही जे अॅनिमल आहे, साधी गोष्ट आहे, व्हेस्टिगल ऑर्गनचा आपण अभ्यास केला. मग आता ते तर व्हेस्टिगल ऑर्गन काय आहे, तुमचे काही उपयोग नाहीत, पण ते तरी पुढच्या पिढींमध्ये आले ना. आपल्यामध्ये अपेंडिक्स आलंच ना, आपल्यामध्ये विजडम टीथ आलाच ना. मग हे का पुढे पास झाले? मग ते तर काही माणसाचे उपयोग नव्हते, तरी पण ते पुढे का पास झाले? मग याच्याविषयी डार्विनने कुठलंही एक्सप्लेनेशन दिलं नाही. मग युजफुल आणि हार्मफुल, युजलेस मॉडिफिकेशन हे पुढच्या पिढीमध्ये का गेले याच्याविषयी डार्विनने कुठलंही एक्सप्लेनेशन दिलं नाही. डिडंट एक्सप्लेन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आणि तिसरं ऑब्जेक्शन आहे, नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड फास्ट. काही ठिकाणी स्लो आणि ॲब्रप्ट, तुमच्या पुस्तकामध्ये काय आहे, ॲब्रप्ट शब्द आहे. ॲब्रप्ट म्हणजे फास्ट. काही ठिकाणी स्लो आणि फास्ट चेंजेस होतात, याच्याविषयी सुद्धा डार्विनने एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. सो ऑल दीज अबाउट डार्विन थेरी. डार्विनची थेरी अगदी सोप्या साध्या शब्दामध्ये तुम्ही जर 1-2-3 वेळा लिहून बघितली आणि लक्षात ठेवली तर तुम्ही इझिली या प्रश्नांची उत्तर इथं लिहू शकता. सो दिस इज ऑल अबाउट डार्विन्स थेरी. सो स्टुडंट, दिस इज अबाउट इव्होल्युशन. इव्होल्युशन पण हा प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. तर इव्होल्युशन विषयी हे सगळं डिटेलमध्ये 6 पॉईंट्स लिहायचे आहे. तर फर्स्ट पॉईंट काय आहे, तुम्हाला फर्स्ट पॉईंट मध्ये लिहायचे आहे डेफिनेशन ऑफ द इव्होल्युशन. व्हॉट इज मीन बाय इव्होल्युशन? आता इव्होल्युशनची डेफिनेशन खूप सोपी आहे बाळांनो. काय लिहिणार तुम्ही इव्होल्युशनची डेफिनेशन? द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम मध्ये होत जाणारे, हळूहळू होत जाणारे बदल. किती वर्ष? 7 कोटी वर्ष, मग 4 कोटी, मग 2.5 कोटी, मग 2 कोटी, मग 50 लाख, मग 30 लाख, मग 20 लाख, अशा पद्धतीने इव्होल्युशन होत गेलेलं आहे. सो द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. एका दिवसात झालं का? नाही, कोटी कोटी वर्ष लागलेले आहे. हळूहळू हे बदल होत गेलेले आहे. सो द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन. ही डेफिनेशन लिहिणार आहात तुम्ही इव्होल्युशनची. फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला असेल. सेकंड पॉईंट मध्ये काय लिहिणार तुम्ही? इव्होल्युशन इज अ स्लो गोइंग प्रोसेस. फास्ट होणारी प्रोसेस आहे का? नाही, ही काय आहे? स्लो होणारी प्रोसेस आहे. इट इज स्लो गोइंग प्रोसेस. ओके. त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये लिहिणार आहात, इट टेक्स मिलियन्स ऑफ इयर फॉर डेव्हलपिंग न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी 1 दिवस लागतो का? 2 दिवस लागतात का? 10 दिवस लागतात? नाही, मिलियन्स ऑफ, कोटी कोटी वर्ष लागत असतात. इट टेक मिलियन्स ऑफ इयर फॉर डेव्हलपिंग न्यू स्पेसिस. नवीन स्पेसिस तयार होण्यासाठी काय लागत असतात? मिलियन्स ऑफ इयर, हजारो कोटी वर्ष लागत असतात. ठीक आहे. पहिल्या पॉइंट मध्ये डेफिनेशन लिहिणार. It is the gradual changes occurring in organism over the long period of time is called as the evolution. It is a slow going process. Then it takes million of years to form the new species. Okay. Fourth point मध्ये formation of new species occur due to changes in specific character. नवीन स्पेसिस काय कशा तयार होतात? जुन्या स्पेसिस मध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर त्यांचे बदलतात आणि नवीन स्पेसिस ह्या तयार होत असतात. सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑकर ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. त्यांच्या स्पेसिफिक कॅरेक्टर मध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. चेंजेस झाल्यामुळे नवीन स्पेसिस ह्या तयार होत असतात. पाचव्या पॉइंट मध्ये काय लिहिणार? ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट. इव्होल्युशन झालेलं आहे, हळूहळू बदल झालेला आहे. माकड होता, लेमर लाईक शेपटी होती त्याची, नंतर तुमचा हळूहळू बदल होत गेले. मग 2 पायावर चालायला लागला, पहिले 4 पायावर चालायचा, मग हळूहळू उभा राहायला लागला, मग ताट उभा राहायला लागला, मग हळूहळू हात काय करायला लागला, इरेक्ट पोस्टर झाला, हातांचा वापर करायला लागला.
हे हळूहळू बदल झालेले आहे. सो ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट. तो काय झालेला आहे? फिट झालाय. कशामध्ये? या बायोडायव्हर्सिटीमध्ये, या एन्व्हायरमेंटमध्ये राहायला तो फिट झालेला आहे. अँड न्यू स्पेसिस फॉर्म, आणि मग त्याच्या नवीन स्पेसिस तयार झाल्या आणि मग आपण तयार झालो होमो सेपियन सेपियन. ओके. ड्यू टू इव्होल्युशन ऑर्गॅनिझम बिकम फिट अँड न्यू स्पेसिस फॉर्म. आणि 6 पॉइंटमध्ये इव्होल्युशनच्या अनेक थेरीज फेमस आहेत. त्याच्यामधल्या 2 फेमस थेरीज लिहायच्या आहे. देर आर डिफरंट थेरीज ऑफ इव्होल्युशन. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि स्पेसिएशन. डार्विन थेरी काय सांगते तुम्हाला? डार्विन थेरी सांगते की सर्वायवल फॉर द फिटेस्ट. जो फिट आहे तोच जिवंत राहणार आणि तोच रिप्रोड्यूस करणार. आणि स्पेसिएशन काय करणार? नवीन एका स्पेसिस पासून दुसऱ्या स्पेसिस ह्या तयार होत असतात. जसं टायगरला जन्म देतो, लायन लायनेसच्या कबला जन्म देत असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे स्पेसिएशन ऑलरेडी आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. सो ऑल अबाउट दिस इव्होल्युशन. इव्होल्युशनचे हे सगळे पॉईंट, 6 पॉईंट, 3 मार्काला आल्यानंतर हे 6 पॉईंट तुम्ही डेफिनेटली लिहायचे आहे. पुढची शॉर्ट नोट आहे आपली एम्ब्रियोलॉजी. एम्ब्रियोलॉजी म्हणजे तुम्हाला आपण इव्हिडन्सेसचा अभ्यास केलेला आठवतो तुम्हाला? मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेस, याच्यामध्ये तुम्हाला ते पिक्चर पण दाखवणार आहे. पण एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय सगळ्यात पहिले समजून घ्या. द स्टडी ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियोज इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोलॉजी. म्हणजे पोटामध्ये तयार होणारे जे एम्ब्रियोज आहेत त्यांचा अभ्यास करण्याचं एक शास्त्र आहे, एक सायन्स आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? एम्ब्रियोलॉजी. मग पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार आहात तुमची एम्ब्रियोलॉजीची डेफिनेशन. दॅट इज द स्टडी ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियोज. डेव्हलपिंग एम्ब्रियोचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे एम्ब्रियोलॉजी. The study of developing embryos is called as the embryology. त्यानंतर these embryos in their initial stages are very similar to each other. तुम्ही बघितलं मॅन आहे, पिग आहे, तुमचा काऊ आहे, बफेलो आहे, असे खूप सारे रेप्टाइल्स आहे, मॅमल्स आहे, तुमचे बर्ड्स आहे. हे सगळे इनिशियल स्टेजमध्ये त्यांचे एम्ब्रियोज काय असतात? एकदम एक्झॅक्टली सेम दिसत असतात. दीज एम्ब्रियोज इन देअर इनिशियल स्टेजेस आर व्हेरी सिमिलर टू इच अदर. पहिल्या स्टेजमध्ये सगळे सारखे दिसतात. मग हळूहळू त्यांच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस होतात आणि मग पक्षी, काही एम्ब्रियो पासून पक्षी तयार होतात, काहींपासून माणूस तयार होतो, काहींपासून काऊ तयार होते, काहींपासून स्नेक तयार होतो आणि काहींपासून पक्षी तयार होत असतात. ठीक आहे. दीज सिमिलॅरिटीज गेट रिड्यूस इन फर्दर डेव्हलपमेंट. हळूहळू डेव्हलपमेंट होता होता या ज्या सिमिलॅरिटीज आहेत ते काय होतात? गेट रिड्यूस, कमी कमी होत जात असतात. पहिल्या याच्यामध्ये डेफिनेशन, दुसऱ्या याच्यामध्ये सगळे फर्स्ट स्टेजला सेम असतात, तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही लिहिणार दिस सिमिलॅरिटीज गेट रिड्यूस. हळूहळू कमी 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 होत जातात आणि मग त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होत असते इन फर्दर डेव्हलपमेंट. देन व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट? द सिमिलॅरिटी इन द इनिशियल स्टेज शोज दॅट ऑल द व्हर्टिब्रेट. इथे काय आहे तुमचा? व्हर्टिब्रेट आहे बरं का. व्हर्टिब्रेट ॲनिमल ओरिजिनेटेड फ्रॉम कॉमन अँसेस्टर. जे पृष्ठवंशी प्राणी आहे, पाठीचा कणा असणारे सगळे जे व्हर्टिब्रेट ॲनिमल आहे हे सगळे एका कॉमन वंशापासून ओरिजिनेट झालेले आहे. म्हणजे तुमचे मॅमल्स आहे, तुमचे बर्ड्स आहे, तुमचे रेप्टाइल्स आहे, तुमचे फिशेस आहे, या सगळ्यांचा कॉमन अँसेस्टर काय आहे? एकच आहे. द सिमिलॅरिटी, कारण का त्यांचा जो पहिला एम्ब्रियो आहे एम्ब्रियोलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये पहिली जी इनिशियल स्टेज आहे सगळ्यांची काय आहे? सेम आहे. पुढे इन द इव्होल्युशनरी सायन्स. इव्होल्युशनरी एक सायन्स पण आहे, उत्क्रांतीचा अभ्यास करणारं सायन्स, उत्क्रांती शास्त्र म्हणतो आपण त्याला. द स्टडी ऑफ एम्ब्रियोलॉजी प्रोव्हाइड इव्हिडन्स ऑफ द इव्होल्युशन. म्हणजे एम्ब्रियोलॉजीचे हे जे गर्भ सापडलेले आहे सगळ्यांचे सेम, हे काय आहे? उत्क्रांतीचा एक पुरावा आहे, इव्हिडन्सेस फॉर द इव्होल्युशन. ठीक आहे. एम्ब्रियोलॉजीमध्ये हे 5 पॉईंट सफिशियंट आहे. पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन, पहिल्या स्टेजमध्ये काय असतात? तुमचे सगळ्यांचे एम्ब्रियो सेम असतात, त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट होत जात असते. त्याच्यानंतर सिमिलॅरिटी काय शो करतं आपल्याला? सिमिलॅरिटी आपल्याला शो करते की व्हर्टिब्रेटचा सगळ्यांचा काय आहे? वंशज एकच आहे आणि लास्टला काय होत आहे? हा एम्ब्रियोलॉजी म्हणजेच काय आहे? इव्होल्युशनसाठी एक इव्हिडन्स आहे. ठीक आहे. तुम्हाला हा प्रश्न एक्सप्लेन केला मी. त्याच्यामध्ये बघा दिसतंय तुम्हाला फिश म्हणजे तुमचे फिशेस, सॅलॅमेंडर म्हणजे तुमचे रेप्टाइल्स, टॉर्टाइस म्हणजे ॲम्फिबियन, चिकन बर्ड्स, पिग व्हर्टिब्रेट आहे, काऊ मॅमल्स, रॅबिट मॅमल्स, मॅन, हे सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत. पण त्यांचा जो पहिला इनिशियल स्टेजचा जो एम्ब्रियो आहे तो सेम आहे आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत? एम्ब्रियोलॉजी. सो पुढचा जो लास्ट आपली कनेक्टिंग लिंक्स आहे, कनेक्टिंग लिंक याचा जो व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या DS डिजिटल स्कूलचा जो मेन चॅनल आहे आपला त्याच्यावरती प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. इतका सुंदर व्हिडिओ मी तिथे बनवलेला आहे. आता हेच आपल्याला शब्दामध्ये मांडायचं आहे. मग आता कनेक्टिंग लिंकमध्ये तुम्हाला काय सांगितलं? असे काही ॲनिमल्स असतात ती ह्या पण म्हणजे ते मॅमेलियनचे पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात आणि रेप्टाइलचे पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. दोघांचा मिळून एक
ॲनिमल असतो, दोघांचे कॅरेक्टरिस्टिक. जसं तुम्हाला सांगितलं घोडा आणि गाढव पासून काय बनला खेचर, किंवा खूप सारे इथे पेरिपॅटस आहे, डकबिल प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे. हे काय आहे, वेगवेगळे ॲनिमल्स दोन वेगवेगळ्या ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, म्हणून दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, त्याला कनेक्ट करतात, म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात. ओके, पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही डेफिनेटली डेफिनेशन लिहिणार आहात. द सम ऑर्गॅनिझम शो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टू डिफरंट ग्रुप. काही आपल्या भाषेमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये उत्तरल्या की काही जे ऑर्गॅनिझम आहे ते दोन वेगवेगळ्या ग्रुपचे काय करतात, कॅरेक्टरिस्टिक शो करतात. सम ऑर्गॅनिझम शो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टू डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक्स. त्यांना काय म्हणणार आहात आपण, कनेक्टिंग लिंक्स म्हणणार आहोत. सोप्या भाषेत, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहून दिलेली आहे. मग फॉर एक्झाम्पल, मग आता फॉर एक्झाम्पल 3 दिलेले आहे, ते तिन्ही एक्झाम्पल्स काय करायचे, तुम्ही इथे लिहून काढायचे आहे. पहिला आहे तुमचा पेरिपॅटस. पेरिपॅटस मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. ॲनिलिडा म्हणजे गांडूळ आठवलं पाहिजे, आर्थ्रोपोडा म्हणजे तुमच्या कॉकरोच डोळ्यासमोर आलं पाहिजे. दोघांचे कॅरेक्टरिस्टिक एकत्र दाखवणारा प्राणी कोणता, प्लॅटिपस. ओके, पेरिपॅटस. मग आता ॲनिलिडाचे कुठले कॅरेक्टरिस्टिक दाखवतो ते लिहा पुढच्या पॉईंटमध्ये. ॲनिलिडा म्हणजे तुमचा जो गांडूळ आहे, ते गांडुळामध्ये काय असते, तुमची सेगमेंटेड बॉडी असते, थिन क्युटिकल असते, आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन म्हणजे छोटे छोटे पाय असतात, पॅरापोडिया लाईक ऑर्गन असतात. हे आहे ॲनिलिडाचे कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा म्हणजे कॉकरोचचे कोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवणार, ट्रॅकिया फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते, आणि रेस्पिरेशन काय असतं त्यांचं, ट्रॅकिया असे ट्यूब्स असतात, ट्यूबने त्यांचं रेस्पिरेशन होत असतं. ट्रॅकिया फॉर रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेशन. हे दोन कॅरेक्टरिस्टिक कुठून घेणार आहे, कॉकरोच पासून. हे बाकी सगळे कॅरेक्टरिस्टिक कोणाकडून घेणार, गांडुळापासून. असा नवीन ऑर्गॅनिझम कोणता तयार झाला, त्याचं नाव काय आहे, पेरिपॅटस. हे सगळं डिटेलमध्ये लिहायचं आहे, तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये लिहून दिले बघा. त्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल आहे डकबिल प्लॅटिपस. डक म्हणजे बदकासारखी चोच असणारा प्लॅटिपस. मग आता हा काय आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन मॅमल्स, सस्तन प्राणी आणि रेप्टाइल्स, सरपटणारे प्राण्यांचा काय आहे, कनेक्टिंग लिंक. मग आता मॅमलचे कोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवतो, हा मॅमरी ग्लँड्स आहे, दूध उत्पन्न करणाऱ्या ग्लँड्स आहे त्याच्याकडे, त्याच्या अंगावरती हेअर आहे, हेअर ऑन बॉडी, अंगावरती केस आहे. हे दोन मॅमलचे कॅरेक्टरिस्टिक तो दाखवतो. त्याच्यानंतर रेप्टाइल्सचे, तो अंड्यातून जन्म घेतो, ले एग्स लाईक रेप्टाइल्स, अंड्यातून जन्म घेतो, आणि मग हा डकबिल प्लॅटिपस तयार झालेला आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन मॅमल्स अँड रेप्टाइल्स. पुढे चौथा आहे लंगफिश. लंगफिश, लंग आहे त्याला रेस्पिरेशन. ऍक्च्युली फिश कशाने रेस्पिरेशन करत असतो, त्याच्या गिल्सने, पण आपल्याकडे असा फिश आहे की जो लंगने रेस्पिरेशन करतो. कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन. ॲम्फिबियन आणि फिशेस मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. मग ॲम्फिबियन मधले कुठले कॅरेक्टरिस्टिक घेतो रे, लंग्स फॉर रेस्पिरेशन. आणि तुमचा फिशेस किंवा पीसेस म्हणतो आपण, त्याला पीसेस म्हणत असतो, याच्याकडे फिश लाईक बॉडी, त्यांची बॉडी काय असते, फिश लाईक असते. हे दोन कॅरेक्टरिस्टिकचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचा लंग फिश. ठीक आहे, ऑल दीज इम्पॉर्टंट अबाउट दी कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकचे एवढे खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लिहायचे आहे. पहिलं काय सांगितलं तुम्हाला, पेरिपॅटस. पेरिपॅटस काय आहे तुमचा, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा म्हणजे कॉकरोच आणि तुमचा गांडूळ मधला हा काय आहे, कनेक्टिंग लिंक, त्याचं नाव काय, पेरिपॅटस. दुसरा काय सांगितलं तुम्हाला, डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस कोणाचा कनेक्टिंग लिंक आहे, त्याची जी बिल आहे ती कोणासाठी सारखी आहे, डक सारखी आहे. हा मॅमिलियन आणि रेप्टाइल सारखा अंडे देतो, आणि मॅमिलियन सारखे त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहे, त्याच्या अंगावरती छोटे छोटे केस आहे. सो हा काय आहे, या दोन ग्रुप मधला कनेक्टिंग लिंक. आणि लंग फिश, तो फिश आहे पण त्याला रेस्पिरेशन साठी काय आहे, तुमचे लंग्स आहे. कोणासारखे, ॲम्फिबियन सारखे. आणि तो फिश सारखा दिसतो म्हणून तो फिशेसचे कॅरेक्टरिस्टिक फिश या क्लासचा पण येतो. या दोघांना कनेक्ट करणारा कोणता, तुमचा लंग फिश. सो अशा पद्धतीने कनेक्टिंग लिंक हा टॉपिक तुमचा आय थिंक व्यवस्थित, हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर द्या. आणि तुम्हाला मी व्हिडिओ सांगितलं, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिज्युअल्स, तुमचे ते प्राणी, ह्या सगळ्यांनी तुम्हाला आरामशीर पेपरला उत्तर लिहिता येणार आहे. सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी शॉर्ट नोट सगळ्या डिटेलमध्ये एकूण 6 पॉईंट कसे लिहायचे डिटेलमध्ये समजावून सांगितले आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल, आणि नक्की ह्या सगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा आणि भरपूर मार्क्स मिळवा तुमच्या सायन्स 2च्या पेपरमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.